मुंबई मनपाकरता भाजपचा जाहीरनामा पुढील आठवड्यात जाहीर होईल। भाजपनं आता मुंबईकरांचे प्रश्न आणि मतं ही मागवलेली आहेत। मुंबईकरांच्या प्रश्नानुसार जाहीरनामा तयार होणार आहे। पालिका निवडणुकीकरता आता वॉर रूमही तयार केली जाणार आहे। मंत्री उदय सामंत सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीची बैठक सुरू असताना अचानकपणे उदय सामंत दाखल झाल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे। मंत्री उदय सामंत सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची या ठिकाणी बैठक सुरू आहे। पुढील काळात आपली रणनीती कशी असेल, जागा वाढवाचं सूत्र काय असेल, कोणाला सोबत घ्यायचं, मलिकान शिवाय की महायुती सोबत, यावर विचारमंथन होत असताना तिथं उदय सामंत दाखल झालेले आहेत। नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे आणि शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं रिक्त झालेल्या जागेवर आबा पाटील यांना प्रभारी अध्यक्षपद हे देण्यात आलंय। ऐन निवडणुकीत जिल्हाध्यक्षांनाच पक्ष सोडल्यानं निवडणुकीच्या 15 दिवस आधी नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्याची नामुष्की काँग्रेसवर आलेली आहे। बारामती नगर परिषद हद्दीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये कर वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे याच नगर परिषदेच्या माध्यमातून नेते मंडळींना करदरात सूट दिली की काय, असा सवाल आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष या पदाचे उमेदवार सचिन सातव यांना मात्र सवलत दिल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार अभिजित कांबळे यांनी केला आहे। त्यांच्याशी संवाद साधला आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार अभिजित कांबळे यांनी खरं तर गंभीर आरोप केलेत। आपण पाहू शकता खरं तर असे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे त्यांनी बॅनरद्वारे छापलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने कर चोर, टॅक्स चोर म्हणून या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे जे काही उमेदवार आहेत सचिन सातव यांचा उल्लेख केला आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे देखील काही पोस्टर बनवण्यात आलेले आहेत। अजित पवारांनी कशा प्रकारे नेमकी टॅक्स चोरी केलेली आहे या बॅनरच्या माध्यमातून खरं तर त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष पदाचे अभिजित कांबळे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। काय सांगाल, नगरपालिका इलेक्शन आता अंतिम टप्प्यात आले, तुम्ही अजित पवारांवरती आणि त्यांच्या उमेदवारावरती टॅक्स चोरीचा आरोप केलाय, काय नेमका आरोप आहे? ही तर खरं इलेक्शन कशाचं असतं नगर परिषदचं की टॅक्सच्या बाबतीमध्ये असतं, म्हणजे घरपट्टी, पाणीपट्टी आणि नगरपालिकेकडून मिळणाऱ्या सुखसुविधा। हे लोक राजकारणामध्ये असल्यामुळे ह्यांना अजितदादा म्हणा किंवा ह्यांना म्हणा एवढ्या मोठ्या संपत्त्या असून सुद्धा ह्यांची घरपट्टी अतिशय कमी दरामध्ये, मग ही टॅक्स चोरी झाली नाही तर काय झालं? हायकोर्टामध्ये मी याचिका टाकणार आहे आणि निग्लेशन त्यांनी ज्या चुका केल्यात आणि जाणून बुजून एखाद्याला फायदा पोहोचवण्यासाठी हे षडयंत्र केलंय त्याच्या विरोधात मी हायकोर्टामध्ये याचिका मागणार। तर खूप खूप धन्यवाद। हे होते अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित कांबळे। खरं तर यांनी अजित पवार असतील किंवा नगराध्यक्ष पदाचे त्यांचे सचिन सातव जे उमेदवार आहेत यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे आणि हे आरोप खरं तर त्यांनी पुराव्यासकट आपल्यासमोर मांडलेले आहेत। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।